राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका, नागपूर मेट्रोचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। मनसेला महाआघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये 2 गट, संजय निरुपमांचा राज ठाकरेंना विरोध असल्याचा नवाब मलिकांचा गौप्यस्फोट। चिक्की घोटाळ्यानंतर आता धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर मोबाईल घोटाळ्याचा आरोप। अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षकांना देण्यात आलेल्या मोबाईल खरेदीत 65 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। 11वीच्या प्रवेशामध्ये खुल्या प्रवर्गाला जागाच नसल्याच्या टीकेवर शिक्षण मंत्र्यांचा खुलासा। 10% जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याची शिक्षण मंत्र्यांची माहिती। मातंग आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्यावर अखेर अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ताकतोडे कुटुंबाला 10 लाख रुपये देणार। दुखवट्यानंतर मातंग आरक्षण क्रांती कलश नावाने महाराष्ट्रात काढणार यात्रा। चोर आमच्या घरातच आहेत, आधी चोरांचा बंदोबस्त करा, एअर स्ट्राईक तर होतच राहतील। युतीनं संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। रत्नागिरीमधील नाणारमधून रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये हलवणार असल्याची चर्चा। रिफायनरी प्रकल्पाला रायगडमध्येही विरोध। पुण्यात पेस्ट कंट्रोलचे आणखी 2 बळी, पेस्ट कंट्रोल केलेल्या घरात झोपलेल्या दोघांचा मृत्यू। आणि पुण्यातील खराडी दफनभूमीची जागा पालिकेला द्यायला नागरिकांचा विरोध। मुस्लिम बांधवांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चा काढत ठेवला प्रतिकात्मक जनाना।